मेथीची एक जोडी कुकरमध्ये उकडून घेतलेली आहे. ती आता मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता यामध्ये ही पेस्ट करून घेतलेली आहे. भांड्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली 4 पाकळ्या लसूण बारीक चिरायचा आहे आणि तो घालायचा. परत हळद घालायची 1/2 चमचा. हळद जरा परतायची आणि त्यात मेथीची भाजी बारीक केलेली घालायची. शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घालायचं आहे आणि त्याच्यात अंदाजे 2 पेले पाणी घालायचं आहे. मेथीचं सार जरा पातळच छान लागतं. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून हलवायचं थोडं. 2 मिनटं मेथीचं सार उकळलं की हे गॅसवरून खाली उतरायचं आहे.